नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. फळाची अपेक्षा न करता कर्म करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. GH राय सोनी युनिव्हर्सिटी अमरावती महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त. तर संपर्क करायला विसरू नका. GH राय सोनी युनिव्हर्सिटी अंजनगाव बारी रोड बडनेरा अमरावती. संपर्क क्रमांक 0721 23 85 429. जर तुम्हाला आमचं सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी यूट्यूबवर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर सबस्क्राईब करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत. पाहूया बातम्या विस्ताराने. अमरावती लोकसभा मतदारसंघातील मॉडेल रेल्वे स्टेशन अमरावती, नया अमरावती आणि बडनेरा जंक्शनसह चांदूर बाजार या मोठ्या रेल्वे स्टेशनचा कायापालट करणारी खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रस्तावित केलेली 51 कोटी रुपयांची सर्व विकास कामं मंजूर करण्यात आली असून कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सतत पाठपुरावा आणि दूरदृष्टी ठेवून अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी काही कामं प्रस्तावित केली होती. ही 51 कोटी रुपयांची विकास कामं मंजूर करण्यात आली असून कार्यारंभाचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, राजेश वानखडे, नगरसेवक प्रशांत वानखडे, सुनील भालेराव उपस्थित होते. पत्रकार परिषदेत शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत खासदार अडसूळांना प्रश्न विचारले असता त्यांनी त्याबाबत माहिती नसल्याचं सांगितलं. नाही, आम्ही हे प्रत्येक शिबीकडे माझ्या वेगवेगळ्या आता त्या ट्रॅफिकच्या बद्दलच्या माझ्या 2 ते 3 बैठका की त्यांना काही सल्ले दिले, कुठे वन वे करावा, कुठे. आता लोकांना आपल्याला ते पटत नाही, हे नाही, मग तक्रारी घेऊन येतात. त्या ज्या घटना घडल्या त्यावेळेला आपण अगदी शिबी काय, तिथले पोलीस स्टेशन काय, सगळीकडे जाऊन हंगामा पण केला आहे, त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आज ज्या घटना घडतात त्याचा फॉलोअप करतो. भेंडे नामक युवकाने टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. खासदार अडसूळ हे त्यामध्ये दोषी आहे असा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना त्याने शेण खाल्ले म्हणून आपण खावे का असे बोलून त्यांनी या प्रश्नाचं उत्तर टाळलं. तर तुला रेल्वे प्रशासनाचा तो वेगळा प्रश्न घेतोय. मागील काही दिवसामध्ये भेंडे नामक युवकाने BSNLच्या टॉवरवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये विषयावर आज बोलणार नाही. मला पत्रकारांच्या आणि या जनतेच्या सूचना आहेत की कुणीतरी शेण खाल्लं म्हणून आपण खाऊ नये, मी खाणार नाही. पत्रकार परिषद खास करून जे या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रेल्वेची 51 कोटीची कामं मंजूर होऊन त्याच्या वर्कआउट निघालेले आहेत, त्यासाठी खऱ्या अर्थाने ही आयोजित केलेली होती. ज्यामध्ये मोठी मोठी कामं आहेत. नवीन मॉडेल रेल्वे स्टेशन, एक ओव्हरब्रिज त्या ठिकाणी होतो आहे. त्याचबरोबर जो खाली अंडरग्राऊंड जो आहे त्याचा उपयोग होत नाही म्हणून ही नवीन आपण आणलेली कल्पना आहे आणि त्याचा उपयोग आपल्या लोकांना होईल. त्या पलीकडे चांदूर बाजारला सुद्धा अशा प्रकारचा ओव्हरब्रिज आणि एक ॲडिशनल प्लॅटफॉर्म, शिराळ्याला सुद्धा एक प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं आणि न थांबणाऱ्या गाड्या त्या ठिकाणी थांबायला. त्याचबरोबर बडनेराला जो नागपूर साईडला ब्रिज नाही, ओव्हरब्रिज, तो त्या ठिकाणी ब्रिज केलेला आहे आणि जो प्लॅटफॉर्म त्या पलीकडच्या बाजूला आहे तो प्लॅटफॉर्मला त्या ठिकाणी जुन्या पडलेल्या ज्या इमारती आहेत त्या तोडून त्या ठिकाणी एक नवीन इमारत बांधायची आणि खऱ्या अर्थाने बडनेराचं रेल्वे स्टेशन हे त्या बाजूने सुरू करायचं, जेणेकरून लोकांना जमिनीवरून लगेच प्लॅटफॉर्मवर जाता येईल अशी व्यवस्था करायची. अशा प्रकारच्या कामाला मंजुरी झालेली आहे आणि ते काम वर्कआउटला सुद्धा आलेलं आहे. अशा प्रकारे बरेचशा काही गोष्टी आहेत. वन सरकते जिने काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी लिफ्टची व्यवस्था आपण बडनेराला करतो. तो जो ब्रिज नवीन होईल त्या ठिकाणी लिफ्टची पण व्यवस्था असणार आहे आणि काही ठिकाणी सरकते जिनेची आपण व्यवस्था करतो. अशा गोष्टी मंजूर झालेल्या त्याच बोलतोय आणि त्या 51 कोटीच्या आहेत आणि ज्याची कामाला सुरुवात झाली असं म्हणायला.
ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक वारसा असलेल्या अंबानगरीमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. अंबानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीला घाणीचं साम्राज्य कलंक लावतोय. प्रथम नागरिक महापौरांचा वॉर्ड असलेल्या विलासनगर प्रभागातील प्रकल्प कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सामावलाय, उकिरडा बनलाय. अंबादेवीच्या वास्तव्याने पावन झालेल्या अंबानगरीला कचरा घाणीच्या साम्राज्याचा कलंक लागलाय. घाणीच्या साम्राज्याने आजारांचा प्रादुर्भाव होतोय. रहिवासी परिसर असो वा सार्वजनिक जागा, जेथे तेथे कचऱ्याचे ढिगारे आहेत. खुद्द महापौरांच्या वॉर्डाची अवस्था दयनीय आहे. विलासनगर प्रभाग हा अत्यंत वर्दळीचा, गर्दीचा रहिवासी परिसर आहे. येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने खत निर्मितीचा प्रकल्प उभारला, जेणेकरून कचरा या प्रकल्पात वापरला जाईल. प्रभागातील कचऱ्याचं निर्मूलन होईल व खत निर्मितीही होईल. जैविक खत बनवलं जाईल, त्याचाही लाभ घेता येईल. परंतु खत बनवणं तर दूरच, हा प्रकल्पच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सामावलाय. या प्रकल्पाचं मुख्यद्वार गेल्या जूनमध्ये अखेरचं उघडलं होतं. येथील स्वच्छतेची अवस्था इतकी भीषण आहे की त्याचं वर्णन करणं अशक्य प्राय आहे. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर 2017ला येथील शेवटची स्वच्छता केली गेली होती, तीही स्वच्छ भारत अभियानांतर्गत. या अभियानाची अक्षरशः विटंबना केली जाते आहे. खत निर्मितीचा हा प्रकल्प उकिरडा बनलाय. दुसरीकडे याच्या भिंतीवरच स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात आहे. 6 महिन्यांपूर्वी सिटी न्यूजने येथील दौरा केला असता मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी 8 दिवसात येथील मशीन सुरू करण्याचं आश्वासन दिलं. परंतु महिनोंगिनती लोटले, प्रकल्पात सुरुवात झाली नाही. प्रकल्पातील मशीनही गंजते आहे. ही मशीन कधीच सुरू होत नाही असंही नाही. जेव्हा इन्स्पेक्शनसाठी टीम येथे व्हिजिट देणार असते तेव्हा कधीतरी मशीन सुरूही केली जाते. परंतु ज्या उद्देशाने हा प्रकल्प मशीन उभारली गेली आहे त्यालाही गंज चढतोय. इंडियन युनियन मुस्लिम लीगने पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला 7 ते 12% आरक्षण द्या, सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समितीच्या शिफारशी लागू करा, अशा विविध मागण्या इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये मागण्या मांडण्यात आल्या. सच्चर समितीतील तसंच रंगनाथ मिश्रा कमिशनमधील मागण्या लागू व्हाव्या अशी मागणी इंडियन युनियन मुस्लिम लीगनं केली आहे. डिलिमिटेशन ऍक्ट रद्द करावा, समान अवसर आयोगाची स्थापना केली जावी, मुस्लिमांना 12% आरक्षण देण्यात यावं, 341 कलमामध्ये मुस्लिम समाजाला सामील करावं आदी विविध मागण्या इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या आहेत. उसके बाद में हवानूर समिति, उसके बाद में गोपाल सिंह पैनल का जो रिपोर्ट केंद्र सरकार को आया, तमाम सिफारिशें केंद्र सरकार ने उनको कचरे की टोकरी बता दी. उसके बाद सच्चर समिति की जो रिपोर्ट आई है और सच्चर समिति को लोकसभा ने मान्यता दी और उसमें जो डिलिमिटेशन एक्ट और 12% सरकारी और निम्न सरकारी सेवाओं में जो आरक्षण देने का जो मसला था, दूसरा 9वां जो मतदार संघ जो मुस्लिम बहुल है उसमें से डिलिमिटेशन हटाने का और समान अवसर आयोग की स्थापना करने की बाबत सच्चर समिति ने अपनी सिफारिश केंद्र सरकार को दी. लेकिन केंद्र सरकार ने यहाँ पर भी कौन सी बिल्ली आड़े गई, लेकिन उसको अभी तक के अमली जामा पहनाया नहीं गया. रंगनाथ मिश्रा कमीशन की फिर रिपोर्ट 2007 में आई, केंद्र सरकार ने उसको मान्यता दी. मान्यता देने के बाद में संविधान की धारा 341 से आपकी क्या मांग है इसकी? हमारी मांग ये है कि भाई जिस तरह से यानी शोषित, पीड़ित और शैक्षणिक और आर्थिक समाज, जो भी समाज देश का पिछड़ जाता है, जिसका पतन हो जाता है, शोषण हो जाता है, उस समाज को राष्ट्रीय मुख्य धारा में लाने के लिए समाज केंद्र सरकार और राज्य सरकार का जो प्रयास है कि राष्ट्रीय मुख्य धारा में लाने के लिए इस समाज को हमारे जिस तरीके से केरल में आरक्षण दिया गया, तमिलनाडु में आरक्षण दिया गया, तेलंगाना में आरक्षण दिया गया, उसी प्रकार जिस तरीके से भी प्रयासरत है कि भाई मराठों को आरक्षण दिया जाए, धनगरों को भी दिया जाए, धनगर समाज के साथ साथ ये समाज के साथ में मुस्लिम समाज को भी इस धरती पर हमको भी 5% आरक्षण दिया जाए, ये हमारी मुस्लिम लीग की मांग है. बस. भारत हा असा देश आहे ज्याच्या कणाकणात संस्कृती व संस्कारांचं दर्शन घडतं. आधुनिकतेच्या काळात शास्त्रीय कला लुप्त होत आहेत. अशीच एक शास्त्रीय आधारित कला मुजरा. झेनिथ युवक मंडळाच्या वतीने अक्से मुजरा या लोप पावत चाललेल्या कलेला जीवित ठेवण्यासाठी छोटासा प्रयत्न करण्यात आलाय. टीम झेनिथच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अक्स ए मुजराचं शानदार आयोजन करण्यात आलं.
ज्यामध्ये भारतीय सिनेमामध्ये दाखवण्यात आलेल्या मुजऱ्याचं सादरीकरण करण्यात आलं। कोठ्यावरील या कलेच्या सादरीकरणाचं अमरावतीत पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। सभागृह खचाखच भरलेलं होतं। चित्रपटातून घेतलेले मुजरा डायलॉग कलावंतांनी अत्यंत मेहनतीने ताकदीने सादर केले। डोळ्याची पापणी न लावता रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला। सन 1700 मध्ये ही कला राजा महाराजांच्या काळात वाढीस लागली। नवाबांचे दरबार, लखनौ, अयोध्या या कलेचे केंद्रबिंदू त्या काळी मानले जात। भारतीय चित्रपटांनीही मुजऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं। आकर्षक पेहराव, रंगसज्जा व अभिनय, प्रकाश योजना यांनी अक्स ए मुजऱ्याला दाद मिळवून दिली। श्रावणामध्ये शिव उपासनेचं विशेष महत्त्व आहे। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर प्राचीन विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाते। येथे श्रावण मासानिमित्त अखंड जलाभिषेक करण्यात येतोय। येथे 11.5 ज्योतिर्लिंग आहेत। नदीच्या तीरावर निसर्गरम्य वातावरणात येथे महादेव विसावले आहेत। शुक्लेश्वर देवस्थान येथे श्रावण मासानिमित्त अखंड जलाभिषेक सुरू झाला आहे। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राचीन असलेल्या विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थानामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण मासानिमित्त अखंड जलाभिषेक सुरू आहे। पहिल्या आठवड्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार असल्याचं सांगितलं जात आहे। मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, मात्र ते शोभेची वस्तू बनले आहेत। शुक्लेश्वर देवस्थानचे अध्यक्षांचं दुर्लक्ष देवस्थानाकडे होत असल्याची चर्चा गावामध्ये पसरली आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात, मात्र त्यांची गैरसोय होते आहे। वाठोडा शुक्लेश्वर येथून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट। अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संचलित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच द्वारा आयोजित महिलांकरता स्वयंसिद्धा जाणीव जागृती कार्यशाळा घेण्यात आली। विद्याभारती महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात कल्पना पांडे यांनी मार्गदर्शन केलं। महिलांना मार्गदर्शन करण्याकरता स्वयंसिद्धा जाणीव जागृती कार्यशाळेचं आयोजन रविवारी करण्यात आलं। अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच द्वारा आयोजित या कार्यशाळेमध्ये दिल्ली ABRSMच्या उपाध्यक्ष कल्पना पांडे यांनी मार्गदर्शन केलं। वी कॅन हॅव अ प्रॉपर म्हणजे 5-7 तास आपण कॉलेजमध्ये राहतो, त्या 5-7 तासांमध्ये इन्क्लुडिंग आवर लेक्चर्स आपण पेपर तयार करू शकतो। त्याच 5-7 तासांमध्ये आपण एखादं स्टुडंटसाठी चांगलं इनोव्हेटिव्ह काहीतरी तयार करू शकतो। भरपूर वेळ आहे। ते जे वर्किंग आवर्स आहेत ना आपले, त्याचं फुल युटिलायझेशन जर आपण केलं, फुल युटिलायझेशन, फुल इज टू बी अंडरलाईन, फुल युटिलायझेशन केलं तर त्याच्यात आपलं अकॅडमिक सगळं होते। आणि प्लस दॅट मग आपण ऑर्गनायझेशन कडे वळलो तर ऑर्गनायझेशन म्हणजे नुसते तुमच्या हक्कांसाठी भांडणारी संस्था नाही आहे, आपल्या अपलिफ्टमेंटसाठी पण आहे। माझ्यात जे इनबोर्न आहे ते इनबोर्न बाहेर काढण्यासाठी सुद्धा ऑर्गनायझेशन आहे। आपल्याला वाटते की हे चांगलं झालं पाहिजे। मला असं वाटतं की हिस्ट्रीचा कोर्स बदलला पाहिजे। हिस्ट्रीच्या कोर्समध्ये रशियन रिव्होल्यूशन आहे, त्यात फ्रेंच रिव्होल्यूशन आहे, त्याच्यात पण मला सुद्धा मी स्वतः एवढी म्हणजे आय थिंक की मला खूप माहिती आहे वगैरे वगैरे, मला फार घमंड आहे एटसेट्रा। आणि मला सुद्धा खरोखर हे माहिती नव्हतं की सम्राट अशोक हा सम्राट चंद्रगुप्तचा नातू होता। हे मला पण माहिती नव्हतं, कारण आपण वाचलंच नाही। आपल्याला इतिहासात ते सांगितल्याच गेलेलं नाही। परवा मी एक पुस्तक वाचत होते आणि त्या पुस्तकातनं ब्रिटिशांनी फक्त आपल्या इथली टेक्सटाईल इंडस्ट्री, त्यात मलमल वगैरे नाही, टेक्सटाईल याने सूती धागा, सूती इंडस्ट्री, त्यातून किती लूट केली असेल तर त्याने जो आकडा दिला तो आकडा असा आहे की त्यांनी ब्रिटिशांनी जी लूट केली भारताची फक्त कॉटन इंडस्ट्री मधनं, ती मोहम्मद गझनीने 17 वेळा लुटून जी लूट केली
त्याच्या 100 पटीने जास्त होती. 100 पटीने. हे मला माहिती नाही आहे, मला काय कोणालाच माहिती नाही आहे. मग मला असं वाटतं की इतिहासमध्ये हे बदललं पाहिजे. शिक्षण मंचाचे अध्यक्ष प्रदीप खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला डॉक्टर मंजिरीताई शेखावत, डॉक्टर FC रघुवंशी आदी उपस्थित होते. चांदूरबाजार तालुक्यातील देवाचा वाडा म्हणून प्रसिद्ध असलेले देऊरवाडा काजळी हे गाव पूर्णा नदीच्या काठावर बसलेले आहे. या गावाला विदर्भातील छोटी काशी अशी प्रसिद्धी मिळाली असून या ठिकाणी अनेक देवदेवतांचा वास राहिला आहे. साधू संत यांचं महात्म्य आहे. इथे याच गावामध्ये त्रिवेणी नद्यांचा संगम असल्याने दर्शनासाठी येणारे भाविक संगमात स्नान करतात. पावसाने यावर्षी दांडी मारल्याने पूर्णा आणि मेघा नदीला पाणीच नाही, त्यामुळे भाविकांची स्नान करण्याची इच्छा अपुरी राहणार आहे. या ठिकाणी 11.5 ज्योतिर्लिंग हे त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आहे. गुलाबराव महाराजांनी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात कात्यायनी व्रत केलं असल्याचंही सांगितलं जातं. महानुभाव पंथाचे अनेक मंदिरं या ठिकाणी आहे, त्यामुळे या गावाला विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र नद्या कोरड्या असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी तुरळक राहणार असल्याचं दिसून येत आहे. चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट. रेल्वेच्या इंजिनाचा शोध लागला आणि दळणवळणाचं मोठं साधन निर्माण झाल्याने जीवनाला गती आली म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. रेल्वे इंजिनाचा शोध जॉर्ज स्टीफन्सन यांनी लावला. 1815 साली आजपासून 203 वर्षांपूर्वी बाष्पचलित इंजिनाचा शोध लागला. जॉर्ज स्टीफन्सन यांचा 12 ऑगस्ट हा स्मृतिदिन. रेल्वे इंजिनचे जनक जॉर्ज स्टीफन्सन यांचा 12 ऑगस्ट हा स्मृतिदिन. कुशाग्र बुद्धीच्या जॉर्जने 1815 मध्ये बाष्पचलित प्रथम इंजिन तयार केलं. आजपासून 203 वर्षांपूर्वी त्याने इंजिन तयार केलं म्हणून जॉर्जला फादर ऑफ रेल्वे इंजिन म्हटलं जातं. जॉर्ज स्टीफन्सनचा जन्म इंग्लंडमध्ये 9 जून 1781 रोजी झाला. स्वतःच्या वयाच्या 19व्या वर्षी जॉर्ज सही करण्यास शिकला, परंतु त्याने इंजिनचा आविष्कार घडवला. बाष्पचलित हे इंजिन प्रति तास 4 किलोमीटर गतीने धावायचं. कालमानानुसार यामध्ये मोठे बदल झाले आहेत. रेल्वे इंजिनचा जनक जॉर्ज स्टीफन्सन याचा मृत्यू 12 ऑगस्ट 1848 साली झाला. जॉर्ज स्टीफन्सनच्या स्मृतीस सिटी न्यूज परिवाराचे अभिवादन. जर तुम्हाला आमचं सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी यूट्यूबवर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर सबस्क्राईब करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403 620 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.